सामन्याला सुरुवात होती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाली आहे. सलामीची जोडी ही पहिल्या भेटी ती म्हणजेच सजन कासोडे आणि त्याचबरोबर स्वप्नील एस के किंग रुद्दास इलेव्हनचा संघ नाणेफेक करलाय आणि त्यानंतर बॅटिंगसाठी त्यांना इथे मात्र पाचारण केलं गेल्या. सलामीची जोडी सजन आणि त्याचबरोबर स्वप्नील ही सलामीची जोडी. स्ट्राईक वरती आपण स्वप्नीलला पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंड वरती सजन कासोडे यांना देखील पाहतोय. मॅन फ्रॉम सांगरूळ तर गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम अडूर रोहित पाटील गोलंदाजीसाठी सज्ज उतरण दिसत आहेत. संघाचे आयकॉन खेळाडू देखील आहेत. सामन्याला सुरुवात होते. पंच देखील सज्ज झाले तर फलंदाज सज्ज झाले, गोलंदाज देखील सज्ज झालाय. पहिला चेंडू जर पाहिला गेला तर नक्कीच चांगल्या प्रकारे टाकला जातोय. पहिल्या चेंडूवरती जर पाहिला गेलं तर सुरेख चेंडू पाहायला भेटला. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव टाकला जातोय रोहित पाटीलच्या माध्यमातून. चांगला चेंडू आहे आणि या पहिल्या चेंडूवरती थोडस थांबवलं गेलं स्वप्नील यांना. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटतोय. ओहो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक थोडस पंबल झाले स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला त्यावर केलं गेलंय. तोपर्यंत 2 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. नवीन संघाची धावसंख्या जी आहे ती 2 धावा म्हणजेच श्री गणेशा केला जातोय. दुसऱ्या चेंडूवरती धावसंख्येचा रोहित पाटील आणि त्याचबरोबर सजन कासोडे या दोन बलाढ्य खेळाडूंमध्ये ही रायव्हलरी आपल्याला पाहायला भेटेल. रोहित पाटील गोलंदाजी मार्क वरती तर नॉन स्ट्राईक एंड वरती सजन कासोडे नक्कीच चांगले खेळाडू आहेत. स्वप्नीलला या मॅच मध्ये नक्कीच सूर गवसावा लागेल, कारण का जर पाहिलं गेलं तर पहिल्या 2 मॅच मध्ये थोडेसे अपयशी ठरलेत स्वप्नील. यांच्याकडून पूर्णपणे अपेक्षा असतील सगळं सहकार्यांना. एस के किंग रुद्दास इलेव्हनचा संघ. हा चेंडू नक्कीच नोचा इशारा पण त्याच्या मध्येतून केला जातोय. म्हणजेच पुढील चेंडूवरती इथे मात्र फ्रीट पाहायला भेटेल. खराब चेंडू टाकला जातोय. नक्कीच हा चेंडू खूपच बाहेरचा आहे आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर त्यांचा इशारा फ्रीटचा आलाय. फ्रीट असेल या पुढील चेंडूवरती. रोहित पाटीलला चांगला टप्पा इथे मात्र राखावा लागेल या मॅच मध्ये. हो हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा जर पाहिला गेला तर एक्स्ट्रा धावा देऊन गेला, म्हणजे फ्रीट इथे मात्र कंटिन्यू असेल. हो चांगला चेंडू आहे. चांगला फटका इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने केला गेलाय. एकेरी धावेसाठी हा फटका जरूर केला गेला. एकेरी धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 5 धावा धाफलकावरती लागली जात आहेत. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. 5 धावा धाफलकावरती रोहित पाटील नक्कीच चांगले गोलंदाज आहेत. थोडस त्यांच्याकडून जास्तीची अपेक्षा आहे संघ सहकार्यांना, कारण का पीपीएलचं सीझन या खेळाडूंनी गाजवलं. दक्कन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील त्याचा खेळ चांगल्या प्रकारे बहरताना दिसला आणि त्याचमुळे कुठेतरी या शाहू कुंभी प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांच्याकडून संघ सहकार्यांकडून अपेक्षा असतील. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती चांगला फटका देखील केला गेलाय कव्हरच्या दिशेने. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला भेटतोय. त्यानंतर 2 धावा जे आहेत ते संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर सिंगल डबल धावांवरती भर दिली आहे एस के किंग रुद्दास इलेव्हनच्या संघाने. म्हणजेच प्लॅनिंग आज जरूर पाहायला भेटते एस के किंग रुद्दास इलेव्हन संघाच्या माध्यमातून.
चेंडू नक्कीच पुन्हा एकदा टाकावं लागेल रोहित पाटील यांना. थोडस जर पाहायला गेलं तर हे षटक खूपच लांबणीवरती जाताना दिसतंय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर हे षटक पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 7 चेंडू टाकलेत. अजून देखील 2 चेंडू टाकायचे. एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये बहाल केले जात आहेत. हो चेंडू वरती जर पाहायला गेला तर नक्कीच थोडस फसवलं गेलंय. विठ्ठल या चेंडूला इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्याच चेंडू येते इथे मात्र मॅजिक क्रिएट केली गेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यामध्ये सक्सेस आणि त्याचबरोबर चेंडू सर आउट ऑफ दी पार्क 6 धावेसाठी. नक्कीच मनामध्ये आधीचा निश्चय केला आणि त्यानंतर त्यामध्ये सफलता देखील पाहायला भेटते. छोटा पॅकेट बडा धमाका करताना दिसत आहेत. सजन कासोडे यांच्या बॅट मधून 6 धावेसाठी फटका केला गेलाय. तरी हे षटक महागडे थोडस पाहायला भेटला. गोलंदाजी मार्कवरती संभाजी खांडेकर अजून एक टॅलेंटेड खेळाडू ज्याने क्रिकेट ज्यांच्या नसा नसामध्ये जे क्रिकेट भिंत असा खेळाडू आहे. हो चांगला फटका इथे मात्र केला जातोय. कव्हरच्या डोक्यावर या फटक्याला सजवलं जातंय. पाहूया धावा किती मिळतील. नक्कीच 4 धावेसाठी हा फटका केला जातोय. चांगली बॅटिंग येते मात्र आजच्या दिवसामध्ये जो स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक वेगळा स्वप्नील. पहिल्या दिवशी आपण थोडासा वेगळा स्वप्नील पाहिला परंतु लय सापडले स्वप्नीलला आणि जबाबदारी घेतली. महत्वाची बाब म्हणजे जबाबदारी घेणं आणि जबाबदारी घेतली आहे स्वप्नीलने या मॅच मध्ये. ओहो अजून एक मोठा फटका पिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. तोसिफ मुल्ला जेल खाली परंतु इथे मात्र जेल सोडला जातोय. शेवटच्या क्षणी इथे मात्र जेल सोडला जातोय. जजमेंट इथे मात्र चांगलं पाहायला भेटलं परंतु त्यानंतर शेवटच्या क्षणी इथे मात्र हात जे आहेत ते आकडते घेतलेत मागे घेतलेत आणि त्याचमुळे 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट देखील झाल्या. तो नवीन संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 20 धावा फलकावरती. हो चांगला चेंडू आहे. खोदून देखील खाल्ला गेला. या चेंडूला कव्हरच्या दिशेने कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बदून या फटक्याला सजवलं जात आहे. तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या 2 पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. इकडे दुहेरी धावा म्हणजे सेन्सिबल क्रिकेट केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला त्यानंतर आक्रमकता न दाखवता सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र केलं जाते. इकडे दुहेरी धावेवरती बर्फ दिले आणि त्याचमुळे धावसंख्येला आकार देण्यामध्ये सहजता इथे मात्र पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 धावा फलकावरती. ओहो फटका अजून एक चांगला आलाय. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर कपालीचा फटका क्षेत्ररक्षण देखील त्याहून चांगलं इथे मात्र पाहायला भेटलंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि त्यानंतर 2 धावा पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आलंय. स्वप्नीलला कौतुक करावं लागेल. स्वप्नीलचं या मॅच मध्ये नक्कीच जबाबदारीने क्रिकेट खेळताना दिसतोय. एकीने दुहेरी धावांवरती भर दिला आणि त्याचबरोबर मध्येच एका दुसरा मोठा फटका देखील त्याच्या बॅटमधून येतोय. म्हणजे सेन्सिबल क्रिकेट आजच्या दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून खेळलं जातंय.
चांगला खेळ साकारला जातोय आज स्वप्नीलच्या माध्यमातून. ओहो, या चेंडूवरती विस्ट्रीम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण तिथे मात्र चांगलं झालंय. निखिल पवारच्या माध्यमातून संघाचा कर्णधार आणि त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झाल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 25 धावा. 25 धावा फरकावरती लागले जात आहेत. संभाजी खांडेकर या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केले गेलेत. त्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर सलग 3 चेंडूंवरती दुहेरी धावा घेतल्या गेल्या. हो, शुभलन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगले झाले तौसिफ मुल्ला यांच्या माध्यमातून. त्यानंतर इथे मात्र शेवटचा चेंडू इथे मात्र निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा फलकावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे म्हणजेच स्टार्ट इथे मात्र चांगला दिला गेला पहिल्या 2 षटकामध्ये. यांना लवकर गोलंदाजीसाठी आणलं जात आहे कारण का विकेट टेकर गोलंदाज आहेत तौसिफ मुल्ला आणि त्याचमुळे तीच भूमिका बजवायची आहे सध्याच्या घडीला संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा फलकावरती. तौसिफ मुल्ला यांचं हे षटक नक्कीच महत्वाचं आहे कारण का जर पाहायला गेलं तर एक पार्टनरशिप पुन्हा एकदा रंगली जाती आहे स्वप्नील आणि सचिनच्या माध्यमातून. आणि याचमुळे जर पाहायला गेलं तर 25 धावा पहिल्या 2 षटकामध्ये म्हणजेच 12.5ची सरासरी ही चांगली सरासरी म्हणता येईल कारण का 7 षटकामध्ये अशाच प्रकारे जर सरासरी जर वाढत गेली तर नक्कीच 90+ धावा ज्या आहेत त्या बनवल्या जाऊ शकतात या संघाच्या माध्यमातून. ओहो, या चेंडूवरती मोठा फटका जरूर घ्यायचा होता परंतु मिस्टेक स्ट्रोक आहे. एकेरी धाव इथे पण संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. क्षेत्ररक्षण दमदार पाहायला भेटते. त्याहून फेकी त्याहून अधिक चांगली पाहायला भेटली आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आले. आता मात्र मोठी रायव्हरी पाहायला भेटेल. एका बाजूला जर पाहायला गेलं तर सजन कासोटे पान फ्रॉम सांगरूळ तर दुसऱ्या बाजूला तौसिफ मुल्ला पान फ्रॉम सांगरूळ. म्हणजेच दोन्ही खेळाडू एकाच गावाला बिलॉंग करतात, एकाच संघातून खेळताना देखील दिसतात. एक गाव एक संघामध्ये दोन्ही खेळाडू एकाच गावासाठी सांगरूळ संघासाठी खेळताना दिसतात. सांगरूळ क्रिकेट क्लब या संघासाठी त्यांचा खेळ केला जातो. दोन्ही खेळाडू अप्रतिम आहेत. पाहूया इथे मात्र एक रायव्हरी रंगली जाईल तौसिफ मुल्ला आणि त्याचबरोबर सदन कासोटेमध्ये. आणि याच रायव्हरीमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका करताना दिसतोय. सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडू आउट ऑफ दी पार्क. छोटा पॅकेटचा बडा धमाका. लॉंग लेगच्या डोक्यावरून 6 धावेसाठी हा फटका खेळला जातोय. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 32 धावा फलकावरती. कौतुक करावं लागेल सजन कासोडे यांचा. 5 चेंडूमध्ये 14 धावा त्याच्या माध्यमातून बनवल्या गेल्या. चांगली बॅटिंग, चांगला स्टार्ट दिलाय. इथे बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर एक फटका त्यांच्या माध्यमातून केला गेलाय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून इथे मात्र फटक्याला सजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये यश देखील आलंय. चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षण इथे मात्र थोडस फंबल झाले आणि त्यानंतर पिकी सुद्धा थोडीशी खराब पाहायला भेटली परंतु बॅकअप साठी होते निखिल पवार. 21 धाव आहे संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 33 धावा फलकावरती.
ओहो इथे मात्र आडव्या बॅटने फटक्याला लपेटला गेला. सुरेख फटका, चेंडू जाईल सरस सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी स्वप्नीलच्या बॅट मधून इथे मात्र ताकदवर वाला फटका पाहायला भेटलाय. तौसिफ मुल्ला यांच्या विरोधात इथे मात्र आक्रमकता पाहायला भेटते. विकेट टेकर गोलंदाज आहे तौसिफ मुल्ला, परंतु त्यांच्या विरोधात इथे मात्र प्लॅनिंग नुसार बॅटिंग केली जाते. सदोतीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटक्याला लपेटल्या गेल्या. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पण चांगले क्षेत्ररक्षक देखील झाले. धावसंख्या जी आहे ती एकेरी धावने पुढे देखील सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 धावा फटकावरती तौसिफ मुल्ला इथे मात्र या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च करताना दिसत आहेत. विकेट मिळवणं गरजेचं आहे कारण का एक पार्टनरशिप इथे मात्र होताना दिसतीये. हो या चेंडूवरती नक्कीच बंधनकडे अपील केली गेली आहे, परंतु या चेंडूवरती नक्कीच तिथं चेंडूची सांगता पाहायला भेटते आहे. पहिल्या तिन्ही षटकांचा जर विचार केला तर शेवटचा चेंडू जो आहे तो निर्धाव देखील आलाय आणि त्याचमुळे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38. 38 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 धावा. निखिल पवार इथे मात्र गोलंदाजीसाठी आले आहेत. चांगला फटका इथे मात्र केला जातोय. ड्राईव्ह केलं जातं या फटक्याला. स्ट्रिक फटका इथे मात्र पाहायला भेटलाय आणि त्यानंतर या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यात जोडण्यामध्ये यश आले. स्वप्नीलचा जर विचार केला तर 13 चेंडूमध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. तर दुसऱ्या बाजूने सजन कासोडे 7 चेंडूमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून एकेदा आलेत. या चेंडूवरती नक्कीच बॅकफुट वरती गेलेत. मोठा फटका जरूर सजवायचा होता. मिस्टर स्ट्रोक का बॅकवर्ड पंचच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसलाय. त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या धावून पोहोचली आहे ती म्हणजेच 40 धावा फलकावरती लागले जाते. या पार्टनरशिपला कुठेतरी ब्रेक करावं लागेल कारण का अशाच प्रकारे जर पार्टनरशिप झाली तर उर्वरित 2 ते 3 षटकामध्ये धावा ज्या आहेत त्या बनवल्यामध्ये यश प्राप्त होईल. नक्कीच या चेंडूवरती प्रहार केला जातोय. फटका तर चांगला केलाय पंचच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. नवीन संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 42 धावा फलकावरती. निखिल पवार गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर पहिले 3 चेंडू त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे टाकले गेलेत. या पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त 4 धावा खर्च केलेत. हो हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा टाकावा लागेल. रणनीती तर साफ आहे परंतु याच रणनीतीमध्ये थोडस जर पाहायला गेलं तर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा टाकला गेलाय.
फुलटॉस चेंडू या चेंडूवरती एक प्रहार केला जातोय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र मिडविकीच्या दिशेने होताना दिसते. डीप मिडविकीच्या दिशेने इथे मात्र जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि त्यानंतर धावा इथे मात्र 2 जोडण्यामध्ये यश देखील आलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 45 धावा फलकावरती. या 4 चेंडूंवरती 7 धावा खर्च केल्या जात आहेत. निखिल पोवरच्या माध्यमातून हे 4थं षटक आहे. 4ही गोलंदाज थोडस नाकामयाब राहिले तर विकेट घेण्यामध्ये. ओहो, या चेंडूवरती इथे मात्र विकेट घेतली जाईल. नक्कीच स्वप्नील इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन. 15 चेंडूमध्ये 25 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या आहेत आणि त्यानंतर इथे त्यांना देखील माघारी परतवलं गेलंय. राज करण्यासाठी देवराज आले आहेत. पाहूया देवराजच्या माध्यमातून कसा खेळ साकारला जाईल. आता मात्र चॅलेंज असतील निखिल पवारच्या समोर, कारण का देवराजच्या विरोधात इथे मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. कारण का देवराज हे 8 लिटर फलंदाज म्हणून ओळखले देखील जातात. त्यांचा खेळ आपण दुसऱ्या दिवशी पाहिला देखील आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. दुसऱ्या दिवसामध्ये कमालीची बॅटिंग पाहायला भेटली होती. लांबच लांब फटक्यांसाठी ओळखले जातात देवराज. या मॅच मध्ये नक्कीच 46 धावांची पार्टनरशिप पाहायला भेटली होती. नक्कीच पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटक्याला लपेटल्या गेल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं बंबल झाले. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात आणि त्याचबरोबर इथे 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 4 षटकामध्ये बनवले गेले तर 47 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा. संभाजी खांडेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा त्यांनी खर्च केल्या गेल्या. 11 धावा खर्च केल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून. परंतु या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. कारण का हे दोन्ही फलंदाज जर पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. सदन कासोटे स्ट्राईक वरती. चांगला चेंडू आहे. फटका देखील चांगल्या प्रकारे केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे बॅकअप साठी. त्यानंतर थोडस पंबल झाल्यानंतर एकाच धावेसाठी इथे मात्र प्रयत्न पाहायला भेटतोय. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न होता, परंतु निर्णय इथे मात्र चांगल्या प्रकारे पाहायला भेटतोय.
या चेंडूवरती नक्कीच फटका ताकदवर चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. झेल अप्रतिम टिपलाय मित्रांनो. एफर्ट साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. झेल कमालीचा टिपलाय परंतु हा झेल बाउंड्री लाईनच्या बाहेर जो आहे तो पकडला गेलाय. कमालीचा झेल पाहायला भेटलाय परंतु या चेंडूवरती ताकद एवढी होती देवराजची की या चेंडूला रोखण्यामध्ये सफलता जरूर अर्जित केली परंतु हा चेंडू हा सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी पाहायला भेटलाय. नक्कीच कॅमेरा वर्किंग देखील अप्रतिम या चेंडूवरती पाहायला भेटलं. कमालीचं कॅमेरा वर्किंग. शेवटच्या क्षणापर्यंत इथे मात्र झेल जो आहे तो टिपला गेला आहे कॅमेरामॅनच्या माध्यमातून. या चेंडूवरती देखील मोठा फटका आलाय. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. बॉल घ्या. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 58 धावा. या चेंडूवरती नक्कीच सुपर सेव्ह पर टायमिंग प्रॉपर. बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यानंतर एक सुमधुर ध्वनी क्रिएट झाला. अप्रतिम टायमिंग या चेंडूवरती पाहायला भेटलं. खूपच लांबणीवरचा हा फटका पाहायला भेटलाय. ही ताकद आहे देवराज मिटके यांची आणि ती ताकद दाखवली देखील गेली आहे. 6 धावेसाठी हा फटका सजवल्यानंतर धावसंख्या जी आहे ती जाऊन पोचली 64 धावा. 64 धावा फलकावरती लागले जात आहेत. हो चांगला चेंडू आहे. हलक्या हाताने खेळून काढलं देखील आहे. हे षटक थोडस महागडे षटक पाहायला भेटत आहे संभाजी खांडेकर यांचं. नक्कीच या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 65 धावा फलकावरती लागले जात आहेत. देवराज आल्यानंतर तब्बल 5 चेंडूमध्ये 19 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि यासाठी इथे जर पाहिलं गेलं तर स्वप्नीलने आपली विकेट जी आहे ती गमावली आणि त्यानंतर धावसंख्येला आकार देण्यासाठी देवराज मेटकेला लवकर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्या माध्यमातून धावा बनवले जात आहेत. हो हा चेंडू नक्कीच कपालीचा आहे. पाहूया धावा किती मिळतील. एकेरी धाव जरूर आल्या. एकेरी धाव संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 66 धावा फलकावरती लागले जात आहेत. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावा या फलकावरती लागले जात आहेत म्हणजेच अजून देखील 12 चेंडू आहेत.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 66 धावफलकावरती लागल्या जात आहेत. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 5 षटकामध्ये बनवले गेले तब्बल 66 धावा म्हणजेच 12 चेंडू आता मात्र निर्णायक असणार आहेत दोन्ही संघांसाठी, कारण का 12 चेंडूंवरती धावा बनवायच्या आहेत एस के किंग वृंदात 11 संघाला, तर 12 चेंडूमध्ये धावा रोखायच्या आहेत शिवकल्याण स्पोर्ट्स संघाला. चेंडू नक्कीच जर पाहिला गेला तर चांगल्या प्रकारे टाकला जातोय. उद्वेशीचा थोडस बाहेरचा चेंडू आणि शफल घेऊन खेळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. चेंडूवरती फटका चांगला केला गेलाय रोहितला, इथे मात्र बीट करत चेंडू जातोय सरस सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी 4 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 70च्या घरामध्ये. 70 धावा फलकावरती लागले जात आहेत. चकमा खाताना दिसतंय. चेंडू जर पाहिला गेला तर नक्कीच निर्धाव देखील पाहायला भेटतोय. म्हणजेच 3 चेंडूवरती फक्त 4 धावा आलेत. चेंडूवरती फटका तर चांगला खेळला गेलाय. कव्हरच्या दिशेने फटक्याला सजवलं जातंय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक तिथे तैनात झाले. 2 धावा इथे पत्र कंप्लीट केले जात आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि प्रयत्नामध्ये यश देखील आलंय. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 73 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चांगला निर्णय इथे मात्र पाहायला भेटतोय देवराजच्या माध्यमातून. खरं का स्ट्राईक वरती त्याला येणं गरजेचं होतं आणि स्ट्राईक घेतली देखील गेली आहे. ओहो, या चेंडूवरती मिस्टर स्ट्रोक जरूर आहे. खेळायचा होता एकीकडे, खेळला गेला दुसरीकडे आणि रोहित पाटील कडून चूक झाली. त्यानंतर चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी नक्कीच निखिल पवार थोडस नाराज असतील, कारण का चांगला चेंडू इथे पत्र टाकल्यानंतर या चेंडूवरती 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्येला आकार दिला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 77 धावा फलकावरती.
आणि याच बरोबर इथे मात्र 6 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 6 षटकाची सांगता आणि या 6 षटकामध्ये बनवल्या गेल्यात 77 धावा. म्हणजेच प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला भेटतोय 90 धावा. आणि 90 धावा इथून पुढे जर बनवल्या गेल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल इथे मात्र पाहायला भेटेल. कारण का शिवकल्याण स्पोर्ट्स संघाने पहिल्या मॅच मध्ये 100+ धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 90 धावा चेस करताना तिथे देखील जर पाहायला गेलं तर 3 धावांनी फक्त पराभूत झाला होता शिवकल्याण स्पोर्ट्सचा संघ. म्हणजे बॅटिंग लाईनअप या संघाची चांगली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी 90+ धावा बनवावे लागतील. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे सूरजला. त्याच्या विरोधात इथे मात्र आक्रमकता पहिल्या चेंडूवरती. नक्कीच चेंडू सरस सीमारेषा बाहेर. थोडस जर पाहायला गेलं तर दुखापतग्रस्त आहेत. एक्क्याऐंशी धावा फलकावरती लागल्या जात आहेत. सजन कासोटीच्या बॅट पद्धतीने इथे मात्र 15 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा आल्यात आणि त्यानंतर देवराज खरंच जर पाहिलं गेलं तर या धावसंख्येला गेलाय बॉल
81 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवरती सूरज जाधव. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूला. थोडस दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे थोडस शॉर्ट रनअपने गोलंदाजी करता येते. आणि त्यानंतर इथे मात्र जर पाहायला गेलं तर लॉंग लेगच्या दिशेने 4 धावेसाठी इथे मात्र फटका केला जातोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 8 धावा खर्च केलेत आणि त्याचमुळे धबसकेला जाऊन पोहोचले तब्बल 85 धावा फलकावरती लागले जातात. या चेंडूवरती देवराज विटकेच्या बॅट मधून सरळ 6 धावेसाठी फटकालाय. ताकदवर फटका. ज्योतिबाचा सुपरस्टार सुपर से उपर कामगिरी करताना दिसलाय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 92च्या घरामध्ये. चांगली बॅटिंग इथे पाहायला भेटते. 8 चेंडू मध्ये तब्बल 29 धावा देवराजच्या बॅट मधून आले तर सूरज जाधवच्या विरोधात इथे मात्र आले केले जात आहेत. त्याला 7 सजन कासोडे यांचे देखील चांगल्या प्रकारे लाभले आणि त्याचमुळे धावसंख्येला आकार दिला. तब्बल 92 धावा फलकावरती शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. हा चेंडू नक्कीच जातोय सरळ सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. नक्कीच 4 धावेसाठी हा फटका केला गेला.
मात्र 3 धावांची पेनल्टीच्या धावा ऍड झाल्या आहेत, म्हणजेच त्यांचं टार्गेट झालंय ते म्हणजेच 105 धावा, 106 धावांचं टार्गेट इथे मात्र असेल अपोजिट संघाला. याची नोंद घ्यायची आहे. शिवकल्याण स्पोर्ट्स संघ आपल्याला 106 धावांचा पाठलाग जो आहे तो करावा लागेल. दिवराज स्पोर्ट्स आणि हॉटेल समाधान दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज झाले. तर नाणेफेकीसाठी नाणेफेक केली जाते. पाहूया नाणेफेकीचा खोल कोणाच्या बाजूने लागतोय, परंतु सध्याच्या घडीला मॅच चालू आहे. रुंदाद 11 SK किंगच्या विरोधात शिवकल्याण स्पोर्ट्स या दोन बलाढ्य संघांमध्ये. या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. रोहित पाटीलच्या बॅट मधून हिटमॅन वाला चौकार इथे मात्र पाहायला भेटतोय. हॉटेल समाधान इथे मात्र नाणेफेक जिंकला आणि त्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केलंय देवराज स्पोर्ट्स संघाला. दोन बलाढ्य संघांमध्ये यानंतरची अजून एक महत्वाची मॅच पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती सदन कासोटीच्या विरोधात इथे मात्र चौकार पाहायला भेटलाय. रोहित पाटीलच्या बॅट मधून सजन कासोटे नक्कीच चांगले गोलंदाज आहेत आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र त्यांच्या विरोधात आक्रमकता धारण केली आहे. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केला जात आहे. तो धावा या कंप्लीट झाले. तो धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला भेटला आणि याच परिवर्तनामध्ये 2 धावा या जोडल्या देखील गेल्या. एकशे 6 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजेच अजून देखील 100 धावा या बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. 40 चेंडूमध्ये अजून देखील 100 धावांची गरज आहे. 40 चेंडूमध्ये 100 धावा एक मोठा पाठलाग करायचा आहे. या चेंडूवरती अजून एक गॅप मध्ये फटका विश्वासाने भरलेला 4 धावेसाठी फटका पाहायला भेटतोय. नक्कीच चांगला चेंडू आहे. समोरच्या दिशेने या फटक्याला खेळले जाते. 20 झोन मध्ये या फटक्याला सजवल्यानंतर या चेंडूवरती एकेरी धावत ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 धावा त्या फलकावरती. या चेंडूवरती अजून एक मोठा फटका आलाय आणि सजनच्या विरोधात इथे मात्र आक्रमण चढवलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च करायला भाग पाडले जाते. 5 चेंडूंवरती तब्बल 15 धावा खर्च केलेत गोलंदाज सजन
ने नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली, परंतु गोलंदाजी करताना थोडंसं मागणं षटक त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. म्हणजे जसंच तसं उत्तर इथे मात्र द्यायला सुरुवात केली जाते. शिवकल्याण स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक चांगले खेळाडू आहेत आणि शिवकल्याण स्पोर्ट्स नक्कीच दर्जेदार संघ म्हणून ओळखला देखील जातो. शिवकल्याण स्पोर्ट्स अडूर एक चांगला संघ आहे. या चेंडूवरती निखिल पवारच्या बॅट मधून फटका चांगला केला गेलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर 4 धावेंसाठी. नक्कीच चांगली बॅटिंग इथे मात्र पहिल्या षटकामध्ये सजनच्या विरोधात 19 धावा कुठल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाची सांगता झाली 19 धावा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर हे हेलिकॉप्टर योग्य त्या दिशेने उडला देखील. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आले तर म्हणजे जिंकण्यासाठी हे अजून देखील जर पाहायला गेलं तर 36 चेंडूमध्ये 87 धावांची गरज आहे. 36 चेंडू 87 धावा. गोलंदाजीसाठी पायूर बिल्ल्या पण गगन बावडा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा सजन कासटीच्या विरोधात बनवल्या गेल्यात. पार्ट टाइम गोलंदाज आहेत मयूर बिल्ले आणि त्यांच्या विरोधात पाहूया कशा प्रकारे खेळ सादर केला जाईल. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. मयूर बिल्लेच्या विरोधात देखील आक्रमकता. चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार. हो हो, चांगला चेंडू आहे. हलक्या हाताने खेळून खेळले जाते. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय सोबतीच्या माध्यमातून आणि त्यामुळे एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 24 धावा फलकावरती. 34 चेंडूमध्ये अजून देखील 82 धावांची गरज आहे. 34 चेंडू 82 धावा म्हणजेच चेंडू इथे मात्र कमी आहेत आणि धावांचा डोंगर इथे मात्र खूप सारा आहे. पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच चांगल्या धावा या कुठल्या गेल्या देवराज आणि सजन असतील स्वप्नीलच्या माध्यमातून आणि याचमुळे एक विशाल लक्ष 100+ धावा बनवल्या गेल्या. 102 धावा बनवल्या गेल्या. त्यानंतर 3 धावाची पेनल्टी म्हणजेच 105 धावा 106 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन इथे मात्र पाठलाग करण्याच्या दृष्टिकोनातून बॅटिंग केली जाते. पहिल्याच दुसरं षटक प्रगती पथावरती असताना तब्बल 24 धावा कुठल्या गेल्यात. ओहो, या चेंडूवरती फटका जरूर बसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेल डीपला जातोय. मयूर बेले विकेट टेकरची भूमिका बजावताना दिसत आहेत. फलंदाजाला माघारी परतवलं जात आहे.
आता देखील मिस करतोय या कुमिका प्रीमियर लीग मध्ये. गेल्या वर्षीचं पर्व जे आहे ते या खेळाडूने अक्षरशः दणानून सोडलं होतं, परंतु या वर्षी नक्कीच या खेळाडूला मिस करतोय आम्ही. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटतोय. आकाश पाटील नवीन फलंदाज झाले आहेत आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला मयूर भिलेच्या विरोधात, परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय तो कमालीचा पाहायला भेटतोय. 4 चेंडू टाकलेत, फक्त 5 धावा खर्च केलेत मयूर भिलेने आणि एक विकेट देखील महत्वाची विकेट निखिल पवारची विकेट त्यांनी देखील मिळवली. या चेंडूवरती बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाहिल्यानंतर इथे मात्र 6 धावेसाठी फटका केला गेलाय. सुरेख फटका आकाशच्या बॅट मधून इथे मात्र हवाई सफरवाला षटकार पाहायला भेट. या षटकामध्ये 11 धावा जरूर आल्या, परंतु एक विकेट महत्वाची विकेट देखील मिळवली गेली मयूर भिलेच्या माध्यमातून आणि त्याचमुळे या षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 30 धावा. म्हणजे 30 चेंडूमध्ये अजून देखील 76 धावांची गरज आहे. 30 चेंडू 76 धावा. मुळे इथे मात्र किरण नलावडेवरती विश्वास दाखवला जातोय. पाहूया विश्वास सार्थ केला जाईल का किरण नलावडेच्या माध्यमातून. एका चांगली गोलंदाज आहेत, एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याचबरोबर ग्रामीणमध्ये या खेळाडूला आयकॉन खेळाडू म्हणून देखील मागणी असते असा हा किरण नलावडे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. मॅन फ्रॉम कांचनवाडी किरण नलावडे इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती त्यांना देखील आपण पाहतोय. तर त्यांच्या विरोधात आहेत रोहित पाटील. 6 चेंडूमध्ये 16 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. पहिला चेंडू रिवर्सचा फटका, यानंतर चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. पहिल्या चेंडूवरती रोहित पाटीलने नक्कीच जो निर्णय घेतला तो निर्णय यशस्वी करून दाखवलाय. आत्मविश्वासाने भरलेला हा फटका 4 धावा देऊन गेलाय. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच कमबॅक साधला जातोय. या चेंडूवरती रनआउटचा चान्स आहे, मिस झालाय. तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 36 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती थोडासा कमबॅक देखील पाहायला भेटलाय. 28 चेंडूमध्ये अजून देखील 70 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 28 चेंडू 70 धावा म्हणजेच कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये पाहायला भेटेल रोहित पाटीलच्या.
हो, चांगला चेंडू थोडासा वेगाने हा चेंडूला टाकल्यानंतर स्टिक वरून हा चेंडू ट्रॅव्हल होताना दिसलाय आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटली. चेंडू खराब होती कारण का फलंदाज सफल झाल्यानंतर त्याला फॉलो करणं कुठेतरी गरजेचं होतं, परंतु एक खराब चेंडू परंतु यशस्वी ठरलाय. हो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर क्रिकेटला आहे सुद्धा तिथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी तैनात आहेत आणि उर्वरित कामगिरी इथे मात्र किरण नलावडेने पूर्ण केले. अति घाई संकटातने आकाशने घाई केली आणि नतीजा इथे मात्र आकाश पाटील बॅक टू द पेव्हिलियन. एक मोठा फटका आकाशच्या बॅटमधून जरूर आला, परंतु त्यानंतर एक छोटी खाणी खेळी करत माघारी देखील परतले. अजून एक फलंदाज माघारी परतलाय म्हणजेच 36 धावांच्या गड्यावरती 36 धावांच्या या धावसंख्येवरती 2 गडी इथे मात्र गमावले देखील. या चेंडूवरती इथे मात्र किरण नलावडेच्या विरोधात इथे मात्र रोहित पाटील आक्रमक झालेत. 6 धावेसाठी इथे मात्र फटका केला गेला आणि या 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 42व्या फलकावरती. बेचाळीस धावा फलकावरती लागले जात आहेत. नॉट आउट आहेत. गोलंदाजी मार्कवरती इरफान गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. फ्रॉम गगन बावडा इरफान गोलंदाजीसाठी सज्ज झाले. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल इरफानच्या माध्यमातून. चांगले गोलंदाज आहेत, युवा खेळाडू आहेत. गगन बावड्याचं भविष्य म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाते. इरफान वेगावरती गोलंदाजी केली जाते या खेळाडूच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली होती. दुसऱ्या मॅच मध्ये नक्कीच अवेलेबल नव्हते संघासाठी, परंतु या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती नक्कीच कार्पेटच्या साह्याने फटकेला सजवले जाते. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. आता मात्र एक रायव्हरी पाहायला भेटेल. एका बाजूला एक युवा खेळाडू रोहित पाटील तर दुसऱ्या बाजूला युवा गोलंदाज इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय इरफान. चांगली गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. हा चेंडू नक्कीच पंचाचा इशारा येतोय. 9 चेंडूचा पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा चेंडू खराब चेंडू टाकलाय म्हणजेच फ्रीजचा चेंडूचा इशारा पुढील चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल. खराब चेंडू टाकलाय, खूपच बाहेरचा टाकलाय हा चेंडू. फ्रीजचा चेंडू वरती फटका केला गॅप मध्ये आणि त्यानंतर
4 धावा संघाच्या खात्यामध्ये. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 48 धावा फलकावरती. हो थोडंसं जर पाहायला गेलं तर शफल होऊन घेण्याचा प्रयत्न झाला या चेंडूवरती. जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटे. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटली. चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला रोहित पाटीलच्या माध्यमातून आणि त्यानंतर कमालीचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने कोण बदलताना दिसलाय. पुन्हा एकदा या चेंडूला इथे मात्र आसमान दाखवण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे फटका फसल्यानंतर उर्वरित कामगिरी पूर्ण केली जाते. किरण नलावडीच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली आहे. सुरुवातीला जरूर थोडस स्ट्रगल करताना दिसले गोलंदाजीमध्ये इरफान परंतु त्यानंतर रोहित पाटीलचे महत्वाची विकेट ज्यांनी 16 चेंडूमध्ये 32 धावा केल्या तेच रोहित पाटील इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन गेले. राहुल माने आणि त्याचबरोबर अतुल पाटील या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत पार्टनरशिप रंगवावी लागेल कारण का 20 चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे. 20 चेंडू 58 धावा इथून पुढे बनवावे लागतील. हो या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका खेळला जातोय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत 2 धावीचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी करून दाखवला गेलाय परंतु क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि त्याचमुळे इथे मात्र 3 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या आहेत. 4थ्या धावेसाठी प्रयत्न आणि या चेंडूवरती ओहो 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. तीव्र थोडस चूक करताना दिसले आहेत आणि त्यानंतर इथे मात्र एक्स्ट्रा धावा बहाल केल्या जात आहेत. 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 51 धावा फलकावरती. करंट रन रेट 13.30 आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय 17 प्लस इथे मात्र रिक्वायर्ड रन रेट आहे. फुलटॉस चेंडू या चेंडूवरती आक्रमकता याच चेंडूची प्रतीक्षा होती फलंदाज अतुल पाटील यांना आणि तो फलंदाज तोच ती चूक करताना दिसलेत गोलंदाज आणि त्याच चुकीवरती इथे मात्र मोठा फटका आलाय देखील. 57 धावा 3 गड्यांच्या बोबल्यावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेला तर 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 49 धावा. 18 चेंडूमध्ये अजून देखील 49 धावांची गरज आहे. 18 चेंडू 49 धावा.
18 चेंडूमध्ये 49 धावांची अजून देखील गरज आहे. 18 चेंडू 49 धावा अजून देखील बनवायचे त्या शिवकल्याण स्पोर्ट्स संघाला. रोखण्यासाठी किरण नलावडे गोलंदाजी मार्कवरती आले तर हे महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये दबाव क्रिएट करावा लागेल एस के स्पोर्ट एस के किंग रुंदाज 11 संघाला. नक्कीच या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर अजून देखील 17 चेंडूमध्ये 48 धावा इथून पुढे बनवल्या जाऊ शकतात, परंतु त्यासाठी आक्रमकता देखील दाखवावी लागेल. हो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर उपसेटच्या दिशेने फटक्याला सजवण्याचा प्रयत्न फॉर्मल झाले क्षेत्ररक्षक आणि त्याच परिस्थितीचा फायदा उठवला गेला आहे. 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 60 धावा फलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी 16 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. 16 चेंडूमध्ये 46 धावा अजून इथून पुढे बनवावे लागतील. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. म्हणजेच एक चेंडू अजून एक कमी झालाय. जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू नक्कीच महत्वाचे असणार आहेत या मॅच मधील. या चेंडूवरती एका दुसरा मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये शिरकाव केला जाऊ शकतोय शिवकला स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. नक्कीच परंतु चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाज चांगल्या प्रकारे रीड करताना दिसतोय. फलंदाजांना लेग बायच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 61 धावा फलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 45 धावांची गरज आहे. 14 चेंडू 45 धावा इथून पुढे बनवावे लागतील. ओहो अजून एक दर्जेदार चेंडू आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंवरती साधलेला हा कमबॅक नक्कीच एस के किंग रुंदाज 11 संघाला या मॅच मध्ये घेऊन आलाय पुन्हा एकदा. आणि या चेंडूवरती बॅटची हलकीशी काळा घेत यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू वेध घेताना दिसतंय आणि त्यानंतर उर्वरित कामगिरी देवराजच्या माध्यमातून पूर्ण केली जाते आणि कौतुक देखील केलं जात आहे देवराजच्या माध्यमातून किरण नलावडे यांचा. कारण का चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटतोय किरण नलावडे यांचा. आणि त्यानंतर फलंदाज अजून एक फलंदाज माघारी परतवला जातोय. प्रवीण चंगम नवीन फलंदाज. इरफान यांचा पहिला चेंडू. या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. आक्रमण फसलंय देखील आणि त्यानंतर अकरा चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये अजून देखील 44 धावा बनवायला लागतील. प्रवीण जंगम स्ट्राईक वरती आपल्याला ते देखील पाहायला भेटेल. प्रवीण जंगम थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. किरण नलावडेला इथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तैनात केलं जात आहे.
नक्कीच या चेंडूवरती चांगला फटका केला जातोय. कव्हरच्या दिशेने या फटक्याला सजवलं जातंय. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील केलं जातंय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 64 धावा फलकावरती. म्हणजेच 10 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 42 धावा. फुलटॉस चेंडू या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. जेल टिपण्याची संधी होती. ओहो फुटला. नक्कीच 100% गुण द्यावे लागतील. चेंडू टाकल्यानंतर इथे मात्र जर पाहायला गेला तर 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या आहेत. परंतु क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला भेटलंय इरफान यांच्या माध्यमातून. म्हणजे आपल्या संघासाठी 100% योगदान हे देण्याची कामगिरी केली जाते. नऊ चेंडू अजून देखील 40 धावांची गरज आहे. 9 चेंडू 40 धावा. आता मात्र मॅच जी आहे ती हातातून निसटत चालली आहे. ज्याप्रमाणे वाळू हातातून निसटते त्याप्रमाणे इथे मात्र ही मॅच देखील हातातून निसटत चालली आहे शिवकल्याण स्पोर्ट्सच्या. हो या चेंडूवरती कार्पेटच्या साह्याने फटक्याला सजवल्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. फेकी चांगली पाहायला भेटते. डायरेक्ट इथे मात्र डायरेक्ट फेकी इथे मात्र गोलंदाजच्या दिशेने केल्यानंतर एकेरी धाव म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 8 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. 8 चेंडू 39 धावा इथून पुढे बनवावे लागतील. ओहो या चेंडूवरती दांडीगोल झाले. सक्सेसफुल झाले. वेगाने बीट केला आणि त्यानंतर या चेंडूवरती यष्ट्यांचा वेध घेतला गेला. इरफान याच्या माध्यमातून ही कामगिरी कमालीची पाहायला भेटते. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन गेला. 7 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्याची गरज आहे 39 धावा. 7 चेंडू 39 धावा अजून इथून पुढे बनवावे लागतील. म्हणजेच मॅच कुठेतरी हातातून निसटत चालली आहे. मोठी फटकेबाजीसाठी ओळखले जात होते अतुल पाटील, परंतु अतुल पाटीलला इथे मात्र मार्गस्थ केलं. चांगला पहिला चेंडू कपालीचा टाकला जातोय उमेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नेताव चेंडू आलाय. म्हणजेच जिंकण्यासाठी आता मात्र
5 चेंडू 33 धावांची गरज आहे. 5 चेंडू 33 धावा. 5 चेंडू मध्ये अजून देखील 33 धावांची गरज आहे. या चेंडूवरती फटका तर जरूर केला गेला आहे. दुरी किती गाठले हे देखील पाहावं लागेल. नक्कीच जेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला गेला सजनच्या माध्यमातून, परंतु हा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षकाला भेदत सरळ सीमारेषा पार झालाय. 6 धावीसाठी फटका आलाय. चार चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. या चेंडूवरती देखील अजून एक ताकदवर फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी प्रवीण जंगम यांच्या बॅट मधून इथे मात्र 6 धावेसाठी हा फटका केला जातोय. गोलंदाजाच्या वरती इथे मात्र हल्ले बोल केले जात आहेत. अजून देखील 3 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. 3 षटकार जरी लगावले गेले तरी देखील ही मॅच एसके किंग रुंदाज 11 संघ जिंकू शकतोय 3 धावांनी. परंतु या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर एका दुसरा खराब चेंडू जर मिळाला तर नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये नक्कीच ट्विस्ट येऊ शकते. धावसंख्या 85च्या घरामध्ये. या चेंडूवरती नक्कीच जर पाहायला गेला तर कार्पेटच्या साह्याने फटक्या सजवल्यानंतर सजन तिथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाले. दोन चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. या चेंडूवरती फटका खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे. मयूर बिले चेल टिपताना दिसत आहेत. चांगला चेल इथे मात्र टिपला जातोय आणि सूरज जाधव इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन. आता मात्र 1 चेंडू 20 धावा. औपचारिकता आता मात्र बाकी असताना म्हणजेच जवळजवळ विजय हा रुंदाज 11 संघाचा निश्चित झालाय. एक चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. आणि याच बरोबर इथे मात्र विजयावरती शिक्कामोर्तब केलाय एसके किंग रुंदाज 11 संघाने. 20 धावाने अपोनेंट संघाला पराभूत केलाय. मेन ऑफ द मॅच नो डाऊट ज्योतिबाचा सुपरस्टार. 10 चेंडूमध्ये ज्याने 39 धावांची बहारदार खेळ सजवली ती देवराज मेटके या सामन्याचे सामनावीर ठरत आहेत. पुन्हा एकदा ज्योतिबाचा सुपरस्टार सुपर से ऊपर कामगिरी करताना दिसतोय. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर हा खेळाडू आपल्या फॉर्म साठी झगडत होता. जर पाहायला गेलं तर या खेळाडूला मी रडताना देखील पाहिलंय फॉर्म साठी. परंतु नक्कीच ज्योतिबाच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा हा खेळाडू बरसताना दिसतोय आणि त्याची बॅटिंग बघताना प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध होताना दिसत आहेत. चांगला खेळ साकारला गेला आणि या मॅच मध्ये विजय देखील देवराजच्या संघाने म्हणजेच एसके किंग रुंदाज 11 संघाने मिळवला. देवराज 10 चेंडूमध्ये 39 धावांच्या या खेळीमुळेच हा एक मोठा विजय साकारण्या